त्यांना वगळण्यात आलेलं आहे। आणि आपण जर बघितलं तर याच्यामध्ये परतफेडीच्या संदर्भातही हे जे टाकण्यात आलं की 2026 आणि 27 ला पैसे परत केले पाहिजे, याचे मागचं राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। कर्जमुक्ती योजनेसाठी मोफत ई-केवायसी सेवा केंद्राने शुल्क आकारल्यास नियमानुसार कारवाई, सहकार आयुक्त। पंतप्रधान पीक विमा योजना सहभागास 10 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ। केंद्राने राज्याचा प्रस्ताव स्वीकारल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा। योजनेत आतापर्यंत 61,82,218 शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त झाले। एका दिवसात सुमारे 8 लाख शेतकऱ्यांचा वाढला सहभाग। रद्द होणाऱ्या मतदारांची संख्या गेली 2 लाखांवर, 7 दिवसात आणखी वाढणार। 27,15,000 मतदारांची आज अखेर पडताळणी पूर्ण, 2 ऑगस्टपर्यंत मुदत। सोलापूर फोडरी उद्योगाचे सोरपाऊल, राज्यासाठी परदेशी उपक्रम। उद्योगांचे 40 ते 60% वीज वापर अक्षय ऊर्जेतून। 2 महिन्यात 163 दशलक्ष युनिट कमी वीज निर्मिती। पूर्व पश्चिम प्रकल्पात 2 महिन्यात केवळ 170 दशलक्ष युनिट वीज निर्मिती। कोयना जलविद्युत पूर्व पश्चिम प्रकल्पासाठी 4.78 TMC पाणी वापर। जिल्ह्यात मुसळधार, सुरगाण्यात 111 मिमी नोंद। पेठ, सुरगाणा, कळवण, बागलाण, नांदेड, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, सिंदोड तालुक्यात झोडपले। मुसळधार पावसाने खेळणा धरण 30%वर, अंभई, आमठाणा मंडळात पुन्हा अतिवृष्टी। केडगाव धरण ओव्हरफ्लो, अजिंठा अंधारीत अद्यापत निराश। मासेमारीसाठी मुरुडच्या कोळी बांधवाची सुरू झाली लगबग। अजूनही हवामान खराबच असल्याने मासेमारीला उशीर, तरीही कोळीवाडे गजबजू लागले। पीक विमा योजनेकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ। जिल्ह्यात केवळ 2089 अर्ज, गतवर्षी 27 शेतकऱ्यांना 26,000चा लाभ। बोरगावच्या भातशेतीत जलपक्ष्यांचा मेळा। ईश्वरपूर ताकारी मार्गावर निसर्गप्रेमीची गर्दी। चमचा, सराटी, जांभळ, पानकोंबडीचे दर्शन। खत विक्रेते म्हणतात शासनाच्या दरात युरिया विक्री करणे अशक्य। लिंकिंग प्रथमेमुळे खत विक्रेत्यावर दुहेरी ताण, धोरणात बदल करण्याची विक्रेत्यांची मागणी। चिमुलनात मुसळधार, पावसाच्या लागवडीला हात। भात लागवड अंतिम टप्प्यावर, पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा। मुख्य पोर्टलचे सर्व्हर डाऊन, लाभार्थी शेतकऱ्यांचे चिंता। कर्जमाफीत आधार प्रमाणीकरण केवायसी, फार्मर आयडीचे अडचण। लाभार्थी राज्य सरकारच्या पोर्टलकडे वर्ग होईना। वणी तालुक्यातील निराधार अनुदानापासून वंचित। कामांचा बोजा असल्याने प्रस्तावाच्या पडताळणीसाठी कर्मचाऱ्यांचा वेळ अपुरा पडतो। धान उत्पादक शेतकऱ्यांना त्वरित बोनस जाहीर करा, जिल्हा काँग्रेस कमिटीची मागणी। उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत राज्यपालांना निवेदन। मागणीची पूर्तता न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा दिला इशारा। गाढव सैराट, घोडा शांत, मात्र उंदरांनी दिली बळीराजाला खरी साथ। पुष नक्षत्रात शेती उपयोगी पर्जन्यमान, शेतकरी कुटुंबासह रोवणीच्या कामात रमला। 8,000 हेक्टरमधील धान पिकांना अतिवृष्टीचा फटका, नुकसानीचे पंचनामे सुरू। सलग 3 दिवस रोवणी पाण्याखाली राहण्याने सडली। जिल्ह्यात 18,830 शेतकरी कर्जमाफीपासून वंचित। शासनाच्या चुकीच्या धोरणाचा फटका, रूपांतरित कर्ज राहिले थकीत। राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे जिल्ह्यातील 18,830 शेतकऱ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेपासून वंचित राहावे लागत आहे। त्यांना या योजनेतून समिवष्ट करून घ्यावे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्रव्यवहार व पाठपुरावा सुरू आहे। भगवानपुरी परिसरात रानटी हत्याचा आच्छाद, कृष्णा गजबे यांची भेट, नुकसान भरपाईची मागणी। पुराने जमीन रखडली, धान पिके वाहून गेली, आता पंचनाम्याची प्रतीक्षा। शिरोडच्या भामगडाच्या तालुक्यात पुराचा सर्वाधिक फटका, नदीकाठ लागतचे अतोनात नुकसान। शेकडो हेक्टरवरील धान, कापूस पिकांची हानी। पुराचा विळखा, 179 नागरिकांना हलविले। जिल्ह्यात 68 मार्ग बंद, शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली। वर्धा नदीचे बॅकवॉटर चंद्रपुराच्या सलग भागात, जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर। 1.14 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान। जिल्ह्यात अतिवृष्टीचा फटका, 37 घरांची पडझड। अतिवृष्टीने बसला 72,000 हेक्टरमध्ये फटका, 7 तालुक्यात कपाशी सोयाबीनचे नुकसान। बाधित क्षेत्राची पाहणी। 56 कोटी रुपये खर्चूनही पर्यटनाची बराली अंधांतरी। 27 पर्यटन स्तरावर 52 विकास कामे, तरीही मूलभूत सुविधांना प्रतीक्षाच।
वलांडीत रिमझिम पावसाने पेरण्यांना वेग, शेतशिवारात पुन्हा लगबग. सोयाबीन तुरीला प्राधान्य. उशिरा का होईना चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचा वातावरण आहे. 4.5 लाख शेतकऱ्यांनी घेतले खरीपात पीक संरक्षण. 1,39,000 शेतकरी अजूनही प्रतीक्षेत. 25% क्षेत्रावर पेरणी न झाल्याने विमा भरणे राहिले. प्रशासकीय दप्तरी 155 मिमी पाऊस. गिरजा नदीपात्र म्हणते पुरवठा कुठे? नोंदणी फज्जा. हस्माबाद येथील पर्जन्यमाप केंद्रात छेडाछेडीची चौकशी मागणी. सरकार आकडेवारीवर प्रश्नचिन्ह. पीक विमा योजनेकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली. मागील वर्षी नुकसान होऊनही मिळाला नव्हता विमा. शिरूरमध्ये 45,000 हेक्टरवरील पिकांना संजीवनी. अवघ्या एका दिवसात 44.5% पाऊस. घेतली 2011 कोटीचे कवच. पीक विम्यासाठी 7 लाखावर अर्ज, तरीही गतवर्षीच्या तुलनेत 4 लाख अर्ज कमीच. 10 ऑगस्टपर्यंत मुदतवाढीनंतर अर्जसंख्येचा ओघ वाढला. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा.